नमस्कार सर्वांचं परत एकदा सबेरा लाईव्ह इंडिया न्यूज चॅनल मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच श्री क्षेत्र कापडणे येथे भव्य दिव्य असा श्री खाटू नरेश श्याम बाबा महाकथा प्रारंभ। हारे का सहारा खाटू श्याम हमारा या वाक्यानेच मनाला प्रचंड ऊर्जा व शांती प्राप्त होते। असे खाटू श्याम बाबा हे भगवान श्रीकृष्णाचे कलियुगातील अवतार आहेत। त्यांना बर्बरिक म्हणूनही ओळखले जाते। बर्बरिक हे जगातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी होते आणि त्यांच्यासाठी 3 बाण पुरेसे होते, ज्याने ते कौरव आणि पांडवांच्या सेनाला समाप्त करू शकत होते। त्याच बाबांचा महाकथेचा आजपासून कापडणे पावनभूमीत कथेस प्रारंभ झाला आहे। ऐतिहासिक भागवत शिवपुराण कथा समिती कापडणे संयोजित उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदा श्री क्षेत्र कापडणे येथे भव्य अशी खाटू नरेश श्याम बाबाची महाकथा दिनांक 5 जानेवारी 2026 पासून सोमवारपासून प्रारंभ होत आहे। सदर कथेची सांगता 9 जानेवारी शुक्रवारी रोजी होणार आहे। सोबतच महाप्रसादाचा कार्यक्रम 10 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे। कथेची वेळ सायंकाळी 8 ते 10 असणार आहे। सदर कथेचे प्रवक्ते कृष्णप्रेमी मनोज चंद्रजी महाराज जळगावकर श्रीधाम वृंदावन हे आहेत। सोबत पोथीचे मानकरी चिरंजीव बबलू अरुण पाटील उर्फ बबलू अण्णा हे आहेत। महाकथेच्या सुरुवातीला गावात वाजत गाजत रथावर श्री खाटूश्याम बाबा यांची मिरवणूक काढण्यात आली। सोबतच पोथीची देखील मिरवणूक काढण्यात आली। सदर महाकथेचा लाभ घेण्यासाठी आयोजकांनी सर्व ग्रामस्थ व आजूबाजूतील खाटूश्याम बाबांना मानणारा वर्ग यांना आमंत्रित केलेले आहे। सर्वांनी सदर कथेचा लाभ घ्यावा असे देखील आव्हान आयोजकांमार्फत करण्यात आलेले आहे। सर्व श्यामप्रेमींना जय श्री श्याम। आजपासून अतिशय उत्साहामध्ये ज्या गोष्टीची आपण सर्वजण वाट बघत होतो ती वेळ आता आलेली आहे, कारण आजपासून एका एक विशिष्ट कथेला आपण इथं प्रारंभ करतोय, ज्यांची महती आतापर्यंत सर्व जगात पोहोचली आहे। परंतु ते कोण आहेत, त्यांची कथा काय, त्यांचा जन्म कसा झाला, कुठे झाला, त्यांनी कशी साधना केली, आई भगवती कशी त्यांच्यावर प्रसन्न झाली, या संदर्भात अनेक प्रश्न बाबांच्या संदर्भाने निर्माण होतात। परंतु आपण फक्त दर्शन घेतलं आणि परत आलो, पण नेमकं त्यांचं कर्तृत्व काय आहे ते कर्तृत्व जाणून घेण्याकरता या ठिकाणी आपल्या धुळे जिल्ह्यातील कापडणे या गावामध्ये येथील ऐतिहासिक भागवत शिवपुराण समितीच्या माध्यमातून सुंदर अशा श्री श्याम बाबा कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। मी सर्वांना विनंती करेन की असा एक अजूनपर्यंत जी कथा कोणत्याही ठिकाणी झाली नाही ती कापडणे गावात पहिल्यांदा होते। क्रांती नावाने हे गाव ओळखलंच जातं, क्रांतीच्या नावाने, आणि आजही खाटूश्याम बाबाची क्रांती ही इथूनच होणार आहे। हे खूप सुंदर वातावरण या ठिकाणी इथं निर्माण झालेलं आहे। मी सर्वांना विनंती करेन की सर्वांनी एकदा तरी या आणि या कथेचा लाभ घ्या। बोलो हरे कृष्ण हरे मेरे लखदाता